म्हणजे बघू की काय काय करायचं. अहो बघायचं काय त्यात, लगीन म्हणल्यावर हे करायचंच असतंय. हा अगं अगं तू काय काळजी करू नये, होतंय समजा. हवं आपली पोरीची बाजू म्हणून आपण करायचं का ह्यासनी करायला होता हाय. हाय का आता आपली बाजू काय आणि त्यांची बाजू काय वेगळी आहे का? आणि त्यांच्याच नातीचं आणि लेकाचं लगीन हाय म्हणलं आपल्याला कशाला काय करायला पाहिजे? हा. काय हो बरोबर आहे ना? तुम्ही नका काळजी करू, म्हणजे बघू की आपण. बघितलं काय मी काय म्हणत होतो की सासरे बुवा. अहो पण लगीन तर साधच करायचं ठरविलं होतं ना. मग हे समजा कशा पाहिजे? अरे हे साधच आहे. अजून काय काय असतं मी एक एक सांगते बर का. हा आई आई जे काय असेल ना ते सासूबाईसनी सांग. हा मला वाईट ह्यांच्या संग थोडं बोलायचं आहे. असं का? बर जा बोल. हा, बोल. आम्ही आलो. चला की. जा. ते समजा आपल्याच अंगावर टाकत आहेत. काय बोलायचं आपण तर एवढं समजा आपल्याच्यानं होणार आहे का? होणार आहे का? म्हणजे काय करायचं पाहिजेलच की. असं कसं करायला पाहिजे? नाही तर नाही म्हणून सांगायचं. नाही नाही असं करून उगा अडचणी वाढवाय ना. अडचण काय त्यात? त्यांच्या काय काय अपेक्षा आहेत बघितलं ना ब. हे काय आपल्याला ठाव नव्हतं का? मग आपल्याच्यानं करता येणार आहे का? माझ्याकडं वाईस पैक साठवलेलं आहे, एवढ्यात बघू, नाही तर ऋण काढू. हवं ऋण? ए, लागलं तर लागलं असं वाटत तर नाही. जुनं डाग आहेत ना व. वय मोडायचं म्हणता आहे का? लागलं तर मोडायचं. आता नका काळजी करू. आपल्या पोरानं एवढं गुण उधळलं म्हणल्यावर काय करायचं? आणि सत्ती काय बाहेरची आहे का? नातच आहे ना व आपलं. बर तुम्ही म्हणाल तसं, पण लय बी खर्च व्हाया ना ग. आता होईल तेवढा आखडता हात ठेवायचं. बरं काय कमी पडणार नाही याची काळजी घ्यायला लागल. गुंडप्पा सकाळपासून हे काम करतो आहेस? अय्यो आज बराच वेळ लागणार. जा जेवून घे आणि मग नंतर पाहिजे ते काम करत बस. हा अय्यो अव्वा नको, आधी काम मग जेवण. गुंडू आधी जेवण. जा उठ, ताट वाढून ठेवले आहे. जा बघू. अहो छोट मालक, अहो जेवून घ्या, काम काय होतच राहील. हे तात्या तू गप्प बैस. अव्वा तुला किती वेळा सांगितलं आहे की वाढायच्या आधी मला जरा विचारत जा म्हणून. होय होय आता जा. अय्यो कुणी कामाला हात लावू नका माझ्या. आलोच. हे बरं झालं त्याला घालवलंच. पण तुम्ही एवढे अस्वस्थ का दिसता आहात? यो वैजंता, मला काय वाटतं त्या मयप्पाच्या जावयाला वाड्यावर बोलवून घेऊ. पण त्याने काय होईल? अव अक्का, त्यासनी सांगायचं का बाबा पोरीचं लगीन नको करू. अय्यो यो पण ऐकेल का तो? नाही ऐकायला काय झालं? अहो गावचा पंच सांगतो म्हणलं ऐकलंच की. हा मग ठीक आहे.
मग तू इथे काय करतो आहेस? जा बोलून आण त्यांना. मग काय आत्ताच जाऊ का? अयो मग आता काय पंचांग बघणार आहेस करत होत्या? नाही नाही, मी काय म्हणलं त्याला काय बोलायचं काय नाही हे आधी आपण बसून ठरवून घेऊ आणि मग मी जातो. तात्या, ते ठरवायला आम्ही आहोत. तू निघ. अगं निघू का मग? जातो जातो, लागली घेऊनच येत त्याला. बा अयो जाऊ बापू, अहो कसला हिशोब करताय? अहो हिशेब कसला? लग्नाला कुणा कुणाला बोलवायचं आहे ते आठवीत आहे बघा. अहो पण गंगूताई तर म्हणली होती का लय कोणाला बोलवायचं नाही म्हणून. ती मस्त म्हणत, तिचं काय ऐकायचं? माझ्या लिकीचं लगीन हाय म्हणल्यावर बोलवाय ना गवय. एक तर सुपारीची यायला बी बोललेलं नाही बघा. बोलवा बोलवा, कोणाला बोलवायचं आहे त्याच बोल. लगीन हाय म्हणल्यावर बोलवायच पाहिजे, नाही बोलून नाही चालाय. हा तेच म्हणतो आहे म्या. मग जसं जसं आठवीन ना तस तसं म्या सांगावं धाडणार आहे बघा. हा हो पर ती काय सांगायची आहे? लगीन कावा लावायचा? काय ती सांगणार? 8 दिवसात लावून टाकू, हा तवर तयारी होतीये समती. होय होय होय. हे चांगलं आहे, म्हणजे लय लगेचच बिनग आणि लय उशिरा बिनग. हा हे पक्क करून टाका बघा. आणि घरातल्याच बी विचारा, नाही तर त्यांचं काहीतरी वेगळं ठरलं असाय. कानावर घालू की त्यांच्या बी. हा आणि एक त्या बाळूला सांगा कुठे जाऊ नका म्हणा. हा तो कुठं जाणार तवा? अहो त्याचं काय सांगता येत नाही. लग्नाची वेळेला जायचं कुठं तरी. नाही नाही, असं नाही करायचं. त्यानं एकदा सांगितलं म्हणजे झालं. आणि त्यानं सांगितलं नसतं तर मग कसरत होती. आता तोच बोललाय म्हणल्यावर काय काळजी नग. बाळू बोललाय म्हणजे झालं. असं म्हणतो आहेस होय? मग ठीक आहे. नाही आपलं पाहुण्यांमुळ तमाशा नगर म्हणून म्हणतो आहे मी, बाकी काय. दाजी एक विचारू का? हा? अरे विचार की. बाळू कौल लावाय गेल्यापासून मी बघतो हाय तुम्ही वेगळंच दिसताय. बाळू कौल लावाय गेल्यापासून मी बघतोय तुम्ही वेगळेच दिसत आहात. अरे एक म्हणजे हा? मला काही शिंग बुडले आहेत होय? हा? काहीतरीच म्हणतो आहे. वेगळं म्हणजे काळजीत दिसताय म्हणून म्हणलं. आता आहे का? हा? अरे हे असल्यावर मला काय काळजी करायची गरज आहे का काय? हो काय बी काळजी करू नका. हा. मनात काय आहे तेवढं सांग. आहे का? अहो काय असेल तर सांगेल ना. की लगीन कसं करायचं, कोणाला बोलवायचं, काय करायचं हे म्हणतोय मी. हा असं वय 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 ते सांगतो की. हा ए भीमा असं काय बघतोय? काय नाही. सत्ते, हे सूप घे आणि त्या पोत्यातलं जोंधळ काढ. आणि बस खाली. तिला कशा पैसा सांगते हाय? म्या हाय नव, म्या करते की. नग नग म्या करते, तू बस. अगं तिला सवय व्हाय ना ग वय. आता तू काय बी करायचं नाही, समदती करत. परवा बी मी हेच सांगत होते, ऐकतच नाही. आता ह्या घरात सून म्हणून येणार आहे नव, समदतीनच करायचंय. होय, आतापासूनच सवय होऊन दे की सूनबाईला. हा ग, ती नुसती माझी सून नाही, माझी नात बी हाय. तेव्हा जोवर माझा हात पाय चालत्यात तवर करीन म्या. हा आणि मग म्या काय करायचं? माझ्या माग माझ्या बाळूची काळजी घेतली, त्याला सांभाळलं. मला काय बी न ग बघ.